हॅलो सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, रस आणलाय ऊसाचा, तर या प्यायला हे प्यायला लागले तिकडं. तर आम्ही गेलतो सांगोल्याला, तर असा म्हणजे रस काढून आणलाय ऊसाचा, बर्फ न टाकता. आणि आता चाललोय आमच्या मैत्रिणीच्या तिकडं हळदी कुंकाला राजापूरला. तर दाखवते, तिथं पण त्यांचं दुकान वगैरे आहे, मस्त झाडं बिडं लावलेले आहेत आणि कसं गाव आहे पण ती पण दाखवते. तर चाललोय आम्ही. चला मग जाऊया. आले रंजनाताई. हो जाऊ का, घ्या की अजून घ्यायचं असलं तर. आणि आम्ही तिथं दोघी पिऊन आलो रस. आणि ह्यांना आणला घरी, शंभूला पण आवडतो आणि ह्यांना पण. तर बर्फ नाही टाकला. शंभू वडापाव खायला गेलताय ना, मग वडापाव खाऊन आलाय बघा शंभू. काय तिथं बसला उभा राहिला होता त्या बुद्या संग बोलत. आणि मी विचारलं तर वडापाव मला वाटतं तुम्हीच पाठवले, पप्पानेच पाठवले. बघ कसा प्यायला लागलाय. कसा गेला पेपर? कुठला होता? लय अवघड होता पेपर आज. आवड हो कसं बघतोय. चला आम्ही जातो आता. त्यांची गाडी चालली नव्हती म्हणून आता आमची गाडी न्यायची. सांगोल्याला जाऊन आलो फक्त. चला मग जाऊया. ती मस्त असं आम्ही आलोय. तर बघा फुलं, ही कसली मिरचीचं फुल आहे आणि हे आपलं माहितीच आहे. ही नवीन फुलं. फुलं किती लागले झेंडूला? कळ्याला लागले तर. आहे असं यांचं दुकान बघा, छोटस. इकडं पण झाड आहे. अहो फुलं लय लागलीत की. बघा असं घर आहे. तुझं बघतोय मी पण सगळं. हे लाईट नाही का इकडं? देवघर आहे बघा. करून घेतली नाही मूर्त्या. त्या दिवशी आलते आमच्या पण गावात. ही मुकुट पण आलता करून. पितळ पाहिजे. हा मोड पाहिजे आपली. पैठणी ना त्या दिवशी. होम मिनिस्टरची पैठणी. बघू कशी. लकी ड्रॉ. काय फोटो ते नाही का पैठणी? असा कसा कलर आहे? मोरपंखी. काका त्या दिवशी बाहेर गेले तर फोन केला तर तिथं आलंच नाही. मग ते काय सांगितले, अंगावर टाकली नाही का उघडून? हे असं फोटो काढला नाही का तसं? मॅडमनी चढकडून भेटल्या. बरं झालं भेटल्या. कुणाला तरी मिळालं. बघू किती कप्प्याचं आहे ते. मोठा आहे घ्या. जरा पातळ आहे. चांगला आहे पण भाजी स्वयंपाकाला काय एवढं पातळच केसावर म्हणलं. सगळ्यांच्यात येते आमची. माझ्याकडे बी होतं तसं. मम्मीला दिलंय मी पाळ. निवडणुकीला उभारले नव्हते का, त्यांनी आमच्या गावात 2 बॉक्स सगळ्या. होय रंजना, ते आपल्याला पण मिळालं ना, त्याला पण पितांबरीनं घासायला लागते आणि लगे वेगवेगळं पडते पिवळ. परवा घासलं तर परत ते तसंच व्हायला लागले. चमचा आणलाय भरपूर झाले की. तुम्ही आणला असेल. हे हळदी कुंकवाचं तुम्ही याला आणला असेल की, म्हणजे गिराईक. हे विकायला पण आणलं. कुंकू लागलंच नाही रंजन ताईला. नाही लागले. तिचे बारक्या चिखलीवर हे महिना झाला. गेल्यासारखं मग काय तर. दिसलं का? दिसतंय आता. दिसलं. चहा पेल्यामुळं. बसा इथं तुम्ही. तिथं बसा. धराई आमच्या सगळ्या भाऊकीच्या. हो बाई तिकडे वेगळंच आहे. कशाच आहे? चिनी माती ग. छान आहे. चिंचोलीचा एक चिंचोलीचं मी एक माझ्यासाठी मी ठेवलं ग. म्हणजे एक ठेवायला लागतंय. हा हॅलो. तुझी घेतली का नाही? घेतले.
गॅस दे. हे भरपूर आले मला काल चिंच एक हिज एक कुणा कुणाचं भरपूर आले. ह्यांचं दाखव वन काय ह्यांचं किती आले बघू काय काय दाखव. हा छान हे लय महाग आहे तर गायत्रीला बघितलं. गायत्री मधनच आणली त्यांनीच कायम असं देत बघ जावं जावं. आपलं तेवढंच थोडं द्यायला आमच्यातलं येत मी ह्या वर्षी आणलं नाही माझं पण चांगलंच असते. भरपूर आले संक्रांती वेगळ्या कलर आकार किती छान वाटतं ह्याला पण लय भारी वाटते. ठेसा हे काढून ठेवायला काय लावले का तुम्ही त्याला वर. नाही चुना नाही आमची विभीत लावायची असते. हा चुना नाही मी ते घेऊन जात नस. चला झाला हेत काय आहे आपली पिशवी पर्स मिळाली त्यांना त्या दिवशी हळदी कुंकाला छान मिळाले. आम्हाला वेगळे मिळाले एक सिंगलच कप्पा आहे तुम्हाला डबल आहे. आम्हाला हे असली मला आहे राधांना एकदा लुटली होती ती लाल कलरची छान वाटते कलर त्यात ठेवली होती. चला जाऊ का. हे बघा ही विणते त्या ही कशाच म्हणायचं लोकरीचं अजून तोरण पण विणताय ना तुम्ही. ही लय लूज पडते पण असं ना नाही ठेवल्यानंतर काय वाटत नाही. ताटावर असं नाही होत दाखवायला मस्त वाटतं. छान विणले कलर भारी. बाहुली एवढी मोठी लय छान. ही बघा लोणचं कशाच आहे हो. लिंबू लिंबू आणि मिरचीचं लोणचं बनवले तर आम्हाला द्यायला लागले ते पिशवीत नवीन कॅरी बॅग काढून दुकानातल्या. सगळ्या प्रकारचे लोणचे बनवते. ऑर्डर तुम्हाला पाहिजे असली तर देता ना बनवून तुम्ही. मोर आवळा अजून काय काय बनवताय सांगा. मोर आवळा आणि आंब्याचं लोणचं आणि काय ती तुम्ही मध्ये काय आणलं होतं मीटिंगच्या वेळेस मोर किसली ती छान लागत होती. हा ती मस्त टेस्ट वासला यायला लागलाय घमघम बाज झाला लय देऊ ना थोडं द्या तुम्हाला. लिंबाचं तिखट लोणचं आणि गोड पण लोणचं आणि मिरचीचं. आता सकाळी त्या एका जावेला बघायला गेल्यावर त्यांनी लिंबू आणलं तर त्यांनी विचारून गेलते म्हणजे ह्याचं बी काढायचं आणि मिक्सरला लावायचं आणि क्रेप मसाला असतो. संध्याकाळ बघा सर्वांना तर वाजले तर का 7:30 पावणे 8 वाजले स्वयंपाक बनवायला लागले. तर हळदी कुंकावरून आली बघा दुपारी तर वेळ झाला 4:30 वाजले आणि माझी चहाची वाट बघत बसलेली शंभू यांनी दुकानला जायचं होतं त्यांना तर त्याच्यामुळं. तर आता भाजी करायला स्वयंपाकात आज कोबीची भाजी आहे. तिखट असा लाल तिखटाचा कोबी आवडीचा सगळ्यांचं तर संध्याकाळी म्हणले जास्त तर लागत नाही भाजी द्या कोबी आणि श्रावण म्हणते मी खात नाही कोबी खाऊ नको तू भाजी खा दुसरी घेते तर कोबी करायला आता झाकून ठेवते जरा वापरते पाणी वगैरे मी नाही टाकत कोबीत. आणि परत आले चहा वगैरे झाला दळणं वगैरे दळून आणली गव्हाचं आणि कुठे गेलं बाळा गव्हाचं आणि ज्वारीची थोडं 200 दळून आणलं आणि गव्हाचं पण दळलं. तर परत मग वेळ झाला देवपूजा उपासना सगळी करून घेतली. सॉरी देवपूजा म्हणते आरती लावून घेतली. आणि बघा आता भाकरी बनवायच्या ज्वारीच्या आणि कोबी शिजला का भाकरी करायच्या गरम गरम तसं खायचं. तर तुमचा झाला का नाही स्वयंपाक सांगा. आणि एक मस्त आनंदाची बातमी आहे माझ्यासाठी श्रावू सांग बरं काय थँक्यू काय. तर माझा म्हणजे आमचा रिझल्ट लागला नर्सिंगचा तर आम्ही पास झालो म्हणजे आमचं सगळं विषय निघालं त्यातलं पण एक विषयचा आम्ही म्हणजे एक पेपरच दिला नाही तो फक्त राहिलाय तर तो देणार आहे. तो 20 फेब्रुवारीला आहे तर तो द्यायचा आणि तिन्ही पण विषय आमचं निघालं तर ते मस्त असं वाटलं आम्हाला. पण मला वाटत नव्हतं कारण अभ्यासच झाला नव्हता. तो सोलापूरला 3 दिवस जात होतो 3 पेपर दिले एक राहिलाय तर विषय निघालं आणि मार्क पण चांगले पडले तर आपलं पासिंग महत्वाचं आहे. तर झालं आता पुढचं 1 वर्ष मग झालं बघा. तर हीच म्हणजे आनंदाची आमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे कारण अभ्यास न करता रिझल्ट चांगला लागला चांगल्या मार्काने आणि विषय निघाला महत्वाचं. आणि आमच्यात तर तिथं कॉलेजवर रेग्युलर येणार आहे सर म्हणाले की आमचे म्हणजे हे झालेत विषय गेले त्यांचं पण मग आम्ही बऱ्यापैकी खरंच समर्थांची कृपा की झालं म्हणजे विषय निघालं उत्तमच म्हणजे मनाला प्रसन्न वाटलं.
चला मग चालतंय, करूया स्वयंपाक भाकरी वगैरे. यांनी आले जेवायला, तर केल्या जेवणासाठी भाकरी बनवून घेतल्या बघा मस्तपैकी अशा. भरपूर दिवसातून बाजरीच्या चपात्या, म्हणजे भरपूर दिवस बाजरीच्याच होतं भाकरी, तर आता दळून आल्यामुळे ज्वारीचं भरपूर दिवसात भाकरी खातोय. आणि मस्त अशी मी बघा सकाळची चपाती होती पण एकदम अशी कडक करायला ठेवलेली. मला कडक अशी चपाती सुक्या भाजी बरोबर आवडती, तर त्याच्यासाठी बघा तर ही अशी चपाती केली कडक कडक. कोणाला आवडते नक्कीच सांगा, मला लय आवडते तशी चपाती कडक अशी, म्हणजे गरम तव्यात ठेवायची असते. तर अशी कोबीची भाजी बनवली बघा. तर या जेवायला तुम्ही पण, आम्ही पण जेवण करतो. चला तर मग सर्वांना गुड नाईट, बाय.